नमस्कार. माझं नाव आहे माया खडेश्वर खोटरे आणि हा माझा ग्रुप आहे निसर्ग कन्या आणि आमचं त्र्यंबक तालुक्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील हिरडी गाव आहे. तर आमच्या गावाचा इतिहास बघता एक गोष्ट लक्षात आली की पूर्वी म्हणे हिरड्याचे खूप झाडं होती आणि म्हणून गावाचं नाव हिरडी पडलं. पण आता आम्ही जेव्हा बघतो तर हिरड्याची झाडच नाही, एक दोन झाडं आहेत. मग आम्ही ठरवलं की झाडं तर आम्हाला लावायचीच आहेत, पण आम्हाला हिरड्याची झाडं लावायची आहेत आणि आमच्या गावाचा जो इतिहास आहे, जी ओळख आहे ती जिवंत ठेवायची आहे. आणि दुसरं झाड आहे ते म्हणजे कडुलिंबाचं झाड आहे. तर आम्ही नैसर्गिक शेतीकडे वळालेलो आहोत. आमचा हा शेतकरी गट आहे आणि जेव्हा आम्हाला निंबोळ्या हव्या होत्या, निंबाचा पाला हवा होता, जे औषधं जे निविष्ठा बनवायचे आहेत, तर मला वाटतं आपल्याला झाडच भेटले नाही कुठं. म्हणून मग आम्ही निर्णय घेतला की आपण कडुलिंबाचं सुद्धा झाड लावायला पाहिजे. आता आम्ही शेती करसपर्यंत ती झाडं एवढी मोठी नाही होणार, पण ही झाडं नुसती शेतीपुरती मर्यादित कामा नाही येणार, तर पुढच्या पिढीला चांगली शुद्ध हवा देतील, ऑक्सिजन देतील आणि ह्या निसर्गाकडून आपण ह्या कायम काहीतरी घेत असतो. म्हणून ही परतफेड म्हणून आमचा छोटासा आमच्या ग्रुपचा प्रयत्न आहे. तर हे झाडं जे आहेत ना, आम्ही मागच्या वर्षी आजूबाजूच्या नर्सरीमध्ये गेलो पण आम्हाला भेटली नाही. पण ह्या वेळेस रोशन दादा आहे आणि रोशन दादाला असंच बोललो की आमचं जो निसर्गावरती, ज्या वातावरणावरती जे काम चालतंय, तर त्यांना आमच्या सोबत आवडलं काम करायला. आणि ते एका बोलले की आमच्याकडे छोटी गाडी आहे, पण जेवढे ना म्हणे माझ्या झाडं उपलब्ध होतील तेवढे तुमच्यासाठी घेऊन येतो. तर आता बाकीची झाडं पाठीमागे ठेवलेली आहेत आणि आमच्यासाठी 3 झाडं हिरड्याचे आणलेले आहेत आणि एक झाड कडुलिंबाचं, कारण तिथे जेवढे मिळाले तेवढे आणले. आणि अजून आम्ही सगळे कॉन्ट्री करणार आहोत आणि पिकअप घेऊन जाऊन अजून झाडे घेऊन येणार आहोत. तर ज्या नर्सरीतून झाडं आम्हाला दिली, तर जे दत्तू भाऊ ढगे आहेत त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद. आणि रोशन दादा, रवी दादा, तुमचं पण असंच कायम प्रेम असू द्या. आणि मी एक गोष्ट सांगेन की माझ्या गावकऱ्यांनी आम्हाला पाठिंबा द्यायला पाहिजे. म्हणजेच काय की प्रत्येकाने निदान 2-2 झाडं कडुलिंबाचं झाडं सगळीच महत्वाची आहेत, पण ही आपल्या गावाची ओळख म्हणून हे तरी झाड लावायला पाहिजे. तर आम्ही हा प्रयत्न करताय. तुम्हाला कसं वाटतं सांगा आणि चला आपण झाडं लावूयात. आणि एक माझ्या ग्रुपसाठी म्हणजे एक वैयक्तिक की झाडं लावताना सांगितल्याप्रमाणे बुरशीनाशक औषधं वापरा आणि शेणखत वापरून आणि प्रत्येकाने जीव लावून झाडं वापरा. आणि जास्त झाडं न लावता, रोशन दादा म्हणत होता की थोडेच झाडं लावायचे, 5 झाडं लावायचे, पण 5च्या 5 वाढतील याची त्यांनी निगा राखायची. म्हणून आम्ही आता हवरटपणा करत नाही, तर थोडे झाडं लावतो, पुढच्या वर्षी अजून जास्त लावू आणि तुम्ही पण लावा. चला, थँक्यू, धन्यवाद.